सिंहगड रोडवरील महाराष्ट्रीयन सुवर्णपेढी वैष्णवी ज्वेलर्स, माणिक बागेतील दागिन्यांचे विश्वासार्ह ठिकाण. अनेक वर्षांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास असलेले वैष्णवी ज्वेलर्स हे माणिक बागेतील सोन्या चांदीच्या दागिन्यांचे एकमेव ठिकाण. येथे मिळतात विविध प्रकारचे पारंपरिक व आधुनिक सोन्याचे दागिने, शुद्ध आणि दर्जेदार चांदीचे दागिने ग्राहकांच्या आवडीनुसार खास ऑर्डरनुसार दागिने तयार करून देण्याची सोय. विश्वास, गुणवत्ता आणि परंपरा यांचा संगम म्हणजेच वैष्णवी ज्वेलर्स. आमचा पत्ता वैष्णवी ज्वेलर्स, माणिक बाग, सिंहगड रोड, पुणे. संपर्क बाळासाहेब पुकळे पाटील. मोबाईल नंबर 9850246707. सर आले मला म्हणले काय करतोय, म्हणलं कुठं काय करतोय. त्यांनी डायरेक्ट माझं तोंड धरलं, माग गेले आणि जोरात मारलं पाटानेत. आणि परत म्हणलं का मारताय, की परत एकदा मारलं आणि म्हणले बघ पुढं. काल पलटून पोलीस स्टेशनला एक तक्रार दाखल केली तुम्ही, त्याबद्दल काय खुलासा करा? कारण असं होतं की माझं नाव प्रीतम राजन लिंबाळकर. मी गुरुद्वारा सायन्स अकॅडमी मध्ये शिकतो. स्तंभाच्या शेजारी अकॅडमी आहे, ती सायन्सनी आहे. तिथं दर आठवड्याची रविवारची टेस्ट असते. ती टेस्ट 3 विषयाची असते, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स. एक तासाला पेपर बदलला जातो, वेगळ्या विषयाचा दिला जातो. त्यात पहिला पेपर मी दिला. दुसरा पेपर वाटत असताना जरा वर्गात गोंधळ होता. मी माग बघत होतो कुठं कोण बसले मित्र बघायला. त्यात समोरनं सर आले आणि मला म्हणले काय करतोय, म्हणलं कुठं काय करतोय. त्यांनी डायरेक्ट माझं तोंड धरलं, माग गेले आणि जोरात मारलं पाटानेत. आणि परत म्हणलं का मारताय, की परत एकदा मारलं आणि म्हणले बघ पुढं. त्या टायमिंगला मी बसलो गप. पुढचे 2 पेपर लिहायची माझी इच्छाच नव्हती. नाव लिहिले, काहीतरी प्रश्न सोडून आलोय 2-3. आणि घरी आलो आणि घरी हा विषय सांगितला. पप्पांना फोन केला. पप्पांनी मी परत अकॅडमीत गेलो, पण ते शिक्षक काय नव्हते, गेलते. मग परत दुसऱ्या दिवशी परत पप्पा आले अकॅडमीत. तेव्हा अकॅडमीचे मेन नरोटे सर नव्हते. मग कॅमेरा चेक करता येत नव्हता आणि ते सर बी नव्हते. मग प्रिन्सिपल होते, प्रिन्सिपलला भेटले. ते म्हणले आपण नरोटे सर आल्यानंतर कॅमेरा चेक करू. पण नंतर मग ते त्या दिवशी नाहीच काय. परत मग झालं ते सगळं. पप्पा गेले की मला प्रिन्सिपल सरांनी बोलवून घेतलं आणि मला बोलले की असलं काय घरी सांगू नको वगैरे, आई वडिलांना काय सांगू नको, विषय वाढवू नको, ते तुझ्यापाशीच ठेव सगळा विषय. लय विषय वाढला की मग अजून जास्त होईल आणि तूच सांग आता कसं सॉल्व्ह करायचं, असे माझे प्रश्न केले. नंतर झालं ते सगळं. नंतर एक दिवस गेला, बुधवारी नरोटे सर होते. मग पप्पा गेलते. पप्पांनी जाऊन कॅमेरा चेक केला. त्यात माझी काहीच चुकी नव्हती, सराची चुकी सापडली. म्हणजे सर इतके चुकीचे मारले, ते सगळं सापडलं. पण त्यांनी काय त्याच्यावर ऍक्शनच घेतली नाही. म्हणून पोलीस स्टेशन मध्ये केस दाखल करायला लागली. तुम्ही काय सांगाल, तुमच्या मुलाला एवढं मारहाण केली? मी जवळपास 3 दिवस त्यांची वाट बघितली. माझं म्हणणं काय होतं, माझ्या मुलाला मानसिक त्रास झालेला आहे, फक्त त्या सरांनी त्याची माफी मागावी. 5-10 विद्यार्थ्यांसमोर त्यांची माफी मागावी. म्हणजे तो डिप्रेशनमध्ये गेलेला आहे, तो व्यवस्थित त्याचं समाधान होईल, एवढंच माझी इच्छा होती. पण ती त्यांनी काय मान्य नाही केली. मला ओढवडीची उत्तरं दिली. म्हणजे त्यांचं बोलण्याचं एकदम असं वेगळ्या स्टाईलमध्ये ते रॅश भावनेत बोलत होते. बाकीची नावं घेतली पण मी काय ते आता सांगू शकत नाही. पण म्हणलं चला जाऊन घ्या. मी तरी त्यांची 5 वाजेपर्यंत वाट बघितली. ते मला म्हणले होते तुम्हाला 4 वाजता तुमचा मुलगा आल्यावर सांगेल, आम्ही माफी वगैरे माहिती. तर 5 वाजेपर्यंत वाट बघितली, तरी काय नाही झालं. 6 वाजेपर्यंत परत फोन काय म्हणला आला, तरी नाही आला. मग मी शेवटी निर्णय घेतला की आपलं पोलीस स्टेशनला जाऊन रिक्स केस करायची. एवढं आता तुमच्या मुलाच्या बोलण्यातून असं आलं की सीसीटीव्ही मध्ये काहीतरी तुम्ही पाहिजे, नक्की काय होतं त्यात? मला पोखरे सरांनी सीसीटीव्हीची फुटेज मी मागणी केली होती, मला पाहिजे. त्यांनी मला दाखवल्यानंतर म्हणजे त्या शिक्षकाची मारण्याची पद्धत हा शिक्षकी पेशाला शोभणारी नव्हती. म्हणजे तोंड त्याचा आवळून पाठीमध्ये जोरात वन उठस्तोर त्याला
मारून परत 2 वेळा हे सर्व ते सीसी कॅमेऱ्यामध्ये आहे. हे सर्व CCTV कॅमेरामध्ये आहे. मी त्यांना मागितलं पण त्यांनी काय मला म्हणजे कसं आम्हाला बाहेर घेता येत नाही. आता माझं काल मी केस करा गेल्यानंतर पोलीस स्टेशनने बी आम्हाला सहकार्य चांगलं केलं. आम्ही म्हणाल त्या पद्धतीने त्यांनी सगळं व्यवस्थित आमचा जाब घेतला. तसंच सहकार्य करून CCTV फुटेज त्यांनी ताब्यात पहिलं पोलीस स्टेशनने घ्यावं. त्याचे पेपर ताब्यात घ्यावे. त्याची मानसिकता नसल्यामुळे त्यांनी पेपर लिहिलेले नाहीत ते बी पुरावा म्हणून ताब्यात घ्यावे आणि त्या सर्व शिक्षकांवर योग्य ती कारवाई लवकरात लवकर करावी. स्वप्नातील सुंदर घरासाठी फलटण शहराच्या जवळच आजच बुक करा. कलेक्टर NA ओपन बंगलो प्लॉट्स, जानोबाई प्रॉपर्टीज निर्मित मोनिता ग्रीन पार्क मध्ये. वैशिष्ट्ये शासन मान्य NA प्लॉटचा भव्य प्रकल्प. फलटण पासून 5 किलोमीटर अंतरावर. अंतर्गत 20 ते 30 फुटी रस्ते. मुख्य आणि अंतर्गत रस्त्यालगत वनराई. प्रोजेक्ट तार कंपाऊंड. 2000 ते 7000 स्क्वेअर फुटांचे प्लॉट्स. निसर्गरम्य शांत सुंदर सर्व सोयींयुक्त परिसर. प्रतिगुंठा 9.99 लाखापासून पुढे. साइट पत्ता सर्वे नंबर 26 मौजे ठाकुरकी गोळेगाव गावठाण शेजारी फलटण. बुकिंग संपर्क विनोद खाडगे. मोबाईल 9922643104. निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटी मध्ये. जानोबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर NA 2 आणि 4 गुंठ्यांचे ओपन बंगलो प्लॉट. फलटण नगरपालिका हद्दीत पाणी, ड्रेनेज व्यवस्था, स्ट्रीट लाईट, रस्ता आणि फलटण नगरीतील सर्वच मोक्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा. तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा. संपर्क मोबाईल विनोद खाडगे 9922643104. फलटण मधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद खाडगे यांचे हॉटेल जानूबाई, जिथे आपणास मिळेल चिकन थाळी, मटन थाळी, मच्छी थाळी, अंडा थाळी तसेच व्हेज थाळी. विनोद खाडगे यांच्या हॉटेल जानूबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या. पत्ता हॉटेल जानूबाई, जिंती पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच, फलटण खुंटे रोड, फलटण. संपर्क मोबाईल 9922 643104.